महाविकास आघाडीतील नेतेही एकत्र बसून जागा वाटपासंदर्भात चर्चा करतील. राजेश टोपे. आज शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला माजी मंत्री राजेश टोपे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तसेच जे काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत त्या देखील लवकर भरल्या जातील आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार असतील त्या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र बसून ते जागा सोडवण्याचा प्रयत्न करतील. नांदेड जिल्ह्यातील किती जागा राष्ट्रवादी लढू शकते याची देखील सात पाणी सुरू आहे. याचा देखील आढावा मी या बैठकीच्या अनुषंगाने घेणार आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेवरून या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे. या ठिकाणी माझे येण्याचे 2-3 महत्त्वाचे विषय आहेत. सगळ्यात पहिलं, जे काही मध्ये पडझड झाली, जी काही मध्ये काही लोक इकडून तिकडं गेले, आमचे जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा भोसीकर जे होते ते पण त्यांच्या आजारपणामुळं आणि काही कारणांमुळे ते पण काही ती जागा पण आज आमची रिक्त आहे. तर मला असं एवढंच सांगायचं आहे की शेवटी जिल्ह्याचं अध्यक्षपद पण भरायचं आहे ग्रामीणचं. काही प्रमाणात काही बदलसुद्धा ज्या काही लोकांच्या आणि संघटनेच्या अपेक्षा आहेत की बदल व्हाव्यात, त्या दृष्टिकोनातून काही शहर असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्यातही योग्य ते बदल करायचे आहेत. आणि एवढंच नाही तर रिक्त जागा ज्या काही असतील त्या रिक्त जागा आम्हाला सगळ्यात संघटनात्मक आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून भरायच्यात. हा एक विषय जरी असला तरी दुसरा विषय, नक्कीच विधानसभा आता 3 महिन्याच्याच अंतरावर आहेत आणि म्हणून आम्हाला ह्याचं पण एक चाचपणी करायची की खरोखर इथल्या सगळ्या विधानसभेच्या जागेंमधले राष्ट्रवादीच्या क्षमता असलेल्या ज्या काही 2-3-4 जागा असू शकतात, कुठे जागा आहेत, त्या कोणत्या घेतल्या पाहिजे, प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, इतर ह्याच्यामध्ये कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जागा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या पक्षाला सोडाव्यात, एकंदर सगळ्याच विधानसभा निहाय आम्ही त्याची चाचपणी निश्चित प्रकारे करणार आहोत. तीमध्ये काय त्यांचं चाललं आहे किंवा काय नाही चाललं आहे हे तुम्हाला अधिक माहितीच आहे आणि मला असं वाटतं की त्या बाबतीत त्यांच्या गोष्टीत आम्ही नाक खुपसणं आमच्या स्वभावात बसत नाही. त्यांनी त्यांचं काय असेल ते त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, त्यातमध्ये आम्ही नाक खुपसत नाही. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय काय असेल तो घ्यावा, एवढंच मला त्यांच्या बाबतीत सांगावंसं वाटतं. आमचा तो विषय नाही.